कीर्तनामध्ये संत असतात आणि कीर्तनामध्ये समाज असतो. कीर्तनामध्ये देव असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनामध्ये देव असतो. कीर्तनात संत असतात असं नाही, संत असतात म्हणून कीर्तन असतं. मग तुम्ही म्हणाला आम्हाला दिसत नाही संत. पूर्वापार जुन्या कीर्तनकाराचं एक वाक्य नेहमी बोलत असतात, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. इथं जी सेवा चालली ना ती अभंगाची सेवा चालली. वादकानं वादन करून अभंगाची सेवा करायची, गायकानं गायन करून अभंगाची सेवा करायची, श्रोत्यानं श्रवण करून अभंगाची सेवा करायची आणि वक्त्यानं वक्तृत्व करून अनुवाद करून अभंगाची सेवा करायची. इथं चाललेली सेवा ही कीर्तनाची अभंगाची सेवा आहे. तो अभंग म्हणजे त्या दिवशी कीर्तनाला घेतलेला अभंग ते प्रत्यक्ष संत असतात, प्रत्यक्ष तुकोबराय असतात. तुकोबरायांचा अभंग असेल तर प्रत्यक्ष तुकोबराय असतात. नामदेव महाराजांचा असेल, ज्ञानोबरायांचा असेल तर प्रत्यक्ष ज्ञानोबराय असतात. ज्या संतांचा अभंग आहे त्या अभंग रूपानं प्रत्यक्ष संत अभंगामध्ये असतात. अभंग नसेल तर त्याला महाराष्ट्र कीर्तन म्हणायला तयार नाही, म्हणून संत असतात म्हणून कीर्तन.